नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज ना आपण मस्त अशी चमचमीत पावभाजी बनवली आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघूया आपण आजची रेसिपी. तर पावभाजी बनवण्यासाठी मी घेतले मटार, बटाटा, फ्लॉवर, गाजर. तुम्ही अजून पण काय ऍड करू शकता, म्हणजे बीट वगैरे टाकू शकता, त्यांना पण मस्त कलर येतो. तर कुकरमध्ये आधी आपण शिट्टी करून घेऊ. कुकरला लावून त्याच्या 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. छान शिजवून घ्यायची पहिली छान अशी. 3-4 शिट्ट्यात चांगली शिजते. त्यात आपण कुकरला लावून घेऊया. त्याच्यात आपण आता लागेल तेवढं पाणी ओतायचं. त्याच्यात आपण टाकूया थोडा पावभाजी मसाला, थोडं धणा पावडर, हळद आणि थोडं बटर टाकायचं आणि याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि याच्यात आपण 4 शिट्ट्या करून घेऊया. कुकर थंड होतोय तो पण आपल्याला भाजीसाठी काय काय सामान लागणार आहे ते आपण बघून घेऊया. मी इथे घेतल्यात, मी 2-3 कांदे घेतलेत बारीक चिरून, 2 भोपळी मिरची घेतल्या, 3 टॅमॅटो घेतले बारीक एकदम करून, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, त्याच्यासाठी फोडणीसाठी जिरे घेतले, बटर घेतले, धणा पावडर, तिखट, हळद, पावभाजी मसाला, जिरा पावडर घेतले. मिरची पण चॉप करून टाकले, म्हणजे मस्त एकदम तिखटपणा येतो भाजीला चांगला. आणि कांदा नरम होण्यासाठी थोडं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर नरम होतो कांदा. आता कांदा आपला चांगला लाल झालाय, त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ. भोपळी मिरची, आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची. टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो आणि छान असं मऊ शिजेपर्यंत परतायचं. आपले टॅमॅटो, कांदा वगैरे ना चांगलं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं व्यवस्थित. मऊ होईपर्यंत शिजवायचं. शिजल्यावर त्याच्यात बाकीचे सगळे मसाले टाकायचे. आपला कांदा आणि चांगलं मऊ झालं, एकदम शिजला छान. त्याच्यात मसाले टाकून घेऊया आपण. हळद 1 चमचा, धणा पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, त्याच्यानंतर लाल तिखट घेतले 2 चमचे आणि आपला पावभाजी मसाला 2 चमचे. तरी मसाले चांगले छान शिजवून घ्यायचे भाजीला. बीट असेल ना तर बीट पण टाकायचं, पण माझ्याकडे नव्हता बीट. बीटने तर अजून मस्त कलर येतो भाजीला. माझ्याकडे मस्त कलर आलाय लाल एकदम. जी भाजी आहे ना ती टाकायची, म्हणजे स्मॅश केलेली भाजी आहे ना ती याच्यात टाकून घ्यायची. ह्याच्यात आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना वगैरे, किंवा जेवढं आपण पावाबरोबर खायला तेवढं पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी करून टाकायचं. आपण ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मग अशी कांदा वाजताना टाकलं होतं, अंदाजाने टाकायचं किती पाहिजे. कसुरी मेथी टाकून घेऊया वरून. कसुरी मेथी आणि टाकून चांगलं मिक्स करून घेऊया. आणि शेवटला ना थोडं वरून लिंबू पिळायचं, छान चव येते अजून मस्त एकदम. भाजी इथे तयार होते, तोपर्यंत त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण पाव केला तयार भाजी. बटर टाकायचं थोडं, त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यातली थोडी अशी भाजी टाकायची.
इथे आपली पावभाजी तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.